समसंख्या कोणत्या संख्येला म्हणतात, विषम संख्या कोणत्या संख्येला म्हणतात. आता आपण त्याच्या पुढची पायरी शिकणार आहोत. दोन समसंख्यांची बेरीज केली तर त्याचं उत्तर समसंख्याचे येते. उदाहरण पाहूया आपण. 4 ही समसंख्या आहे अधिक 2 ही समसंख्या आहे. 4 आणि 2 ची बेरीज केली किती उत्तर येईल? 6 ही सुद्धा समसंख्या आहे बघा. म्हणजे समसंख्येमध्ये समसंख्या मिळवली उत्तर समसंख्याचे येणार. अजून उदाहरण घेऊ बघा. 10 अधिक 14. 10 ही समसंख्या आहे आणि 14 ही पण समसंख्या आहे. दोन्हींची बेरीज केली ती बेरीज येते 24 आणि ही सुद्धा समसंख्या आहे. म्हणजेच दोन समसंख्यांची बेरीज केली तर उत्तर समसंख्याचे येते. दोन समसंख्येची बेरीज केली तर उत्तर समसंख्याचे येते. आता आपण दोन समसंख्येचा गुणाकार करून पाहूया. समसंख्या गुणिले समसंख्या काय उत्तर येते पाहूयात आपण. बघा 4 ही समसंख्या घेतली गुणिले 6 ही समसंख्या घेतली. 4 चा पाढा 6 घरापर्यंत मोजा किंवा 6 चा पाढा 4 घरापर्यंत मोजा. 4 दूनी 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचवीस 4 सक 24. येणार उत्तर कोणती संख्या बघा? समसंख्या की विषम संख्या बघा? समसंख्या. अजून उदाहरण घेऊया आपण. 10 गुणिले 12. 12 चा पाढा 10 घरापर्यंत मोजला. 12 आहे 120. कशी आली संख्या? सम की विषम? सम. म्हणजे समसंख्या आणि दुसरी समसंख्या यांचा गुणाकार केला तर येणारं उत्तर सुद्धा समसंख्या असते. म्हणजे आता आपण पाहिले दोन समसंख्येची बेरीज समच येते, दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्येचा येतो. आता आपण दोन विषम संख्यांचा गुणाकार पाहूयात. विषम गुणिले विषम. बघा बरं आता बरोबर काय येते बघू आपण. विषम संख्या 7 गुणिले विषम संख्या 3. 7 चा पाढा 3 घरामध्ये किंवा 3 चा पाढा 7 घरामध्ये. कसं आहे का? 3 गुणिले 6 3 3 3 चौक 12 3 5 15 3 6 18 3 7 21. येणार उत्तर कशी संख्या आली बघा? सम का विषम आहे? 21. एकक स्थानाचा अंक पाहायचा आहे. एकक स्थानी 1 आहे म्हणजे ती संख्या सम की विषम आहे? विषम. म्हणजेच नियम काय तर झाला बघा. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असते. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या. आता विषम संख्या अधिक दुसरी विषम संख्या बरोबर काय येते बघा? 7 अधिक 3 या दोन्हीचा बेरीज करा. दोन्हीची बेरीज करा बरं. 7 मध्ये 3 मिळवा किती उत्तर येते बघा? 10. उत्तर कसं आले बघा? सम का विषम? सम का विषम? समसंख्या आहे. 7 अधिक 5 बघा 7 मध्ये 5 मिळवा किती येते उत्तर बघा? 12. येणार उत्तर कसं आले बघा? सम का विषम आहे? म्हणजे विषम अधिक विषम बरोबर सम. दोन विषम संख्यांची बेरीज केली ती सम येते. बघा दोन विषम संख्यांची बेरीज केली तर ती समसंख्या येते. दोन विषम संख्यांचा गुणाकार केला तर तो विषम येतोय. दोन विषम संख्यांचा गुणाकार केला या दोन विषम संख्या येतात त्यांचा गुणाकार केला विषम संख्या आली. दोन समसंख्यांचा गुणाकार केला तर ती समसंख्या आली. दोन समसंख्यांची बेरीज केली ती समसंख्या आली. हे साधे सोपे नियम आहे. आणि हे तुम्हाला जर समजायचे असेल अजून ना तर तुम्ही काय करायचं? खरोखरी संख्या घ्यायच्या. मी कशा आता मनाने उदाहरण घेतले तसं तुम्ही कोणतंही उदाहरण घ्या आणि मग तुमची ठरवा की ही संख्या सम आहे का, ही संख्या सम आहे का विषम आहे. दोन्हीचा गुणाकार करून बघा येणार उत्तर सम आहे का विषम आहे पहा. हे तुम्ही प्रॅक्टिकली यावेळेस करताना त्याच्यामध्ये आणखी समजणार. मनाने संख्या घ्यायच्या, कोणत्याही संख्या घ्या. समजा एखाद्याला वाटलं सर आता मी एक उदाहरण घेते की पहा 15 गुणिले 17. आता मला सांगा ह्या दोन्ही संख्या कशा संख्या आहेत रे? 15 ही संख्या सम आहे की विषम आहे? विषम. 17 ही संख्या सम आहे की विषम आहे? मग येणारा गुणाकार सुद्धा कसा येणार आहे? विषमच येणार आहे. हे लक्षात घ्या. हा समजलं? अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची मग तुम्हाला ते आणखी समजणार.